दिवस चौथा आहे आणि आज आपण मुन्नारमधून चेकआउट करून टेकडीला जाणार आहे. तर टेकडी हे एक हिल स्टेशन आहे, मुन्नारपेक्षा थोड्याशा हाईटवरती आहे. टेकडी प्रसिद्ध आहे केरळाच्या ट्रॅडिशनल कल्चर अनुभवण्यासाठी. तर त्यामध्ये एलिफंट राईड्स असतील, कथकली, त्याचप्रमाणे मार्शल आर्ट शो आणि पेरियार टायगर रिझर्वचे बोटिंग आपण करणार आहे. या साईडच्या रूममध्ये मावशी, काका आणि मम्मी पप्पा थांबलेत. झालाय ना रेडी सगळे? तर मित्रांनो, आता आपण मुन्नारवरून टेकडीला निघालोय. हे अंतर साधारण 100 किलोमीटरचं आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा मसाल्याची, इलायची, लवंग याची झाडं दिसतात. म्हणजे मागं तुम्ही बघू शकता सगळीकडं ही स्पायसेससाठी टेकडी हे फेमस डेस्टिनेशन आहे. पुढं बघू शकता ही सगळी पेपर म्हणजे मिरीची झाडं आहेत आणि त्या साईडला कुठे कुठे कोकोनट पण दिसत आहे. तर टेकडीमध्ये आता आपण करणार आहे बोट सफारी. तर ती बोट सफारी आपण ऑनलाईन बुक केलेली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि टेकडीमध्ये पेरियार टायगर रिझर्व आहे, तर तिकडे आपल्याला बरेचसे एलिफंट दिसण्याचे चान्सेस आहेत. सो लेट्स सी. तर जे पेरियार टायगर रिझर्व आहे तिकडे जाण्यासाठी या बस असतात. ऑन द वे आपल्याला बरेचसे प्राणी दिसतात. इथं मेजरली हरिण, डियर, सांबर आणि वेगवेगळे पक्षी आहेत. तर आता आपली ही बोट आहे सफारीसाठी. तर आता बोटिंगला आपण सुरुवात करतोय. ऑनलाईन तिकीट केल्यामुळे आपल्याला सगळ्या लाईन स्किप झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण टेकडीमध्ये आलोय आणि टेकडीमध्ये आपण करणार आहे एलिफंट राईड आणि जबरदस्त अशा ॲक्टिव्हिटी. असं बसायला प्लॅटफॉर्म आहे हत्तीला आणि इथून आपण आरामात बसू शकतो. आरू, कसं वाटतंय आरू सांग? खूप छान वाटते. एक्सायटेड? येस. आणि भैया पण आहे एक्सायटेड आहे. आम्ही पहिल्यांदाच बसतोय, त्यामुळे आता बघू कसा अनुभव येतो. तर इकडं आता हत्ती हा झोपलाय आणि आता ह्याला आपल्याला आंघोळ घालायचे.
Thank you.